नमस्कार मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपल्यास प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाचे उर्वरित जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराची या ठिकाणी चर्चा करावायची आहे. तर आज आपण जो तिसरा प्रशिक्षण आहे या तिसऱ्या प्रशिक्षणाविषयी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हा तिसरा प्रशिक्षणाचा प्रकार म्हणजे प्रवेशपूर्व प्रशिक्षण. सनदी सेवेत एखाद्या कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यापूर्वी जे देण्यात येणारं जे प्रशिक्षण असतं त्यास प्रवेशपूर्व प्रशिक्षण असं म्हटलं जातं. आता अशा प्रकारचं प्रशिक्षण जर म्हटलं तर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या वैद्यकीय शाखेमध्ये किंवा इंजिनिअरिंग, त्यालाच अभियांत्रिकी म्हणायचं, त्या प्रकारच्या लोकांना किंवा औद्योगिकरणामध्ये जे फोरमन्स लागत असतात, जे कर्मचारी लागत असतात, त्यांना आपण ITI म्हणून म्हणतो बघा, ITI. तर ITI मध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याचं नावच असं आहे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिप्लोमा असतात ते डिप्लोमा त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये वेल्डर असेल, टेक्निशियन असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिकल असेल किंवा पॉलिटिकल इंजिनियर असेल, त्याचबरोबर आपले जे काही MBBSच्या संदर्भात असलेले जे आहेत त्यांना सुद्धा, आणि सैनिकी शाखेमध्ये सुद्धा या प्रकारच्या लोकांना प्रवेशपूर्व प्रशिक्षण दिलं जातं. तर वेल्डर असेल, मोल्डर असेल, या प्रकारच्या लोकांना या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी ही उपलब्ध करून दिली जात असते. आणि संधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर त्यांचा जो काही डिप्लोमा असतो, हा डिप्लोमा त्या ठिकाणी ते पूर्ण करत असतात. आणि पूर्ण केल्याच्या नंतर ज्यावेळेस ते एखाद्या औद्योगिकरणामध्ये किंवा ज्या ठिकाणी जागा निघेल, जागा कशा पद्धतीने निघत असते, त्यासाठी काय प्रोसिजर असतं, हे आपण भरतीमध्ये पाहिलेलं आहे. हे सर्व आता मी काय तुम्हाला सांगत बसणार नाही. तर या प्रकारच्या लोकांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ही प्रवेशपूर्व प्रशिक्षण ह्याच्यामध्ये ही केली जाते. आणि यामध्ये आता प्रवेशपूर्व प्रशिक्षणामध्ये दोन प्रकारचे उमेदवार असतात. एक शिकाऊ उमेदवार आणि एक अंतर्वासिता अशा प्रकारचा उमेदवार. आता शिकाऊ उमेदवार कशा पद्धतीचा असावा? व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी अशा स्वरूपाचे प्रशिक्षण हे दिले जाते. औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास काही काळ शिकाऊ उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांना कार्य करावं लागतं. जसं वायरमन आहे, इलेक्ट्रिशियन आहे, चित्रकार आहे, इत्यादींना शिकाऊ उमेदवाराच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय त्यांना सेवेत सहभागी होता येत नाही.
या प्रशिक्षणात प्रत्यक्ष कार्य करून दाखविले जाते. म्हणजे प्रॅक्टिकली त्यांना सगळं काही शिकवावं लागतं. यातून मिळालेल्या ज्ञानाचा व माहितीचा उपयोग सनदी सेवेत रुजू झाल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना त्यांना हा होत असतो. म्हणून या प्रकारच्या कर्मचाऱ्यांचाही या ठिकाणी उल्लेख करणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट अशी आहे की अंतर्वासिता या प्रकारचं एक प्रशिक्षण किंवा उमेदवार या ठिकाणी असतात. या प्रकारच्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना ठराविक कालावधीसाठी वरिष्ठांच्या नियंत्रणाखाली अंतर्गत उमेदवारी प्रशिक्षण हे घ्यावे लागते. जसे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष अनुभवी म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली या ठिकाणी अंतर्गत उमेदवार म्हणून त्यांना काम करावे लागते. त्याचबरोबर डी.एड पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शाळेत अध्यापनाचे काम करावे लागते. या प्रकारच्या प्रशिक्षणाचे कर्मचाऱ्यांना दिले जाणारे ज्ञान त्यांच्यासाठी नवीनच असते आणि त्यांना अनुभवी व वरिष्ठ लोकांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळत असते आणि प्रशिक्षणार्थींना काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात संधी आणि स्वातंत्र्य हे दिले जाते. परंतु त्यांच्यावर वरिष्ठांचे नियंत्रण असतेच, कारण नियंत्रणाशिवाय कोणतीही गोष्ट या ठिकाणी शक्य नाही. आणि प्रशिक्षणाचे वर्तन व कामगिरी समाधानकारक असेल तरच त्यांना प्रमाणपत्र हे दिले जाते. मग हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार आहे प्रवेशोत्तर असलेले प्रशिक्षण, पोस्ट एंट्री ट्रेनिंग म्हणायचं त्याला. तर या प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये कोणत्या लोकांचा समावेश केला जातं? जे सनदी सेवेत प्रशिक्षण केल्यानंतर म्हणजेच रुजू झाल्यानंतर जे प्रशिक्षण दिले जाते त्यास प्रवेशोत्तर प्रशिक्षण असे म्हणतात. आधुनिक काळात प्रशासनाचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र जर बघितलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात व्यापक बनत चाललेला आहे. प्रशासनात स्वयंचलित व इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही साधने हाताळण्यासाठी सनदी सेवकांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे लागते. अशा प्रशिक्षण वर्गामुळे प्रशासन यंत्रणा कार्यक्षम आणि गतिशील बनत असेल. ते बदलत्या परिस्थितीत बदलत्या परिस्थितीत येथे दरवाजा काढ, बदल दरवाजा काढते, नेटवर्क काय झाले. हो,
बदलत्या परिस्थितीत प्रशासकीय कार्य व कार्यपद्धतीची माहिती सनदी नौकरांना करून देणे हा प्रवेशोत्तर प्रशिक्षणाचा हेतू असतो. प्रवेशोत्तर प्रशिक्षणात खालील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश होतो. यात पूर्वाभिमुख प्रशिक्षण. आता या ठिकाणी सनदी सेवकांचा विचार करत असताना सनदी सेवक हॅलो हिवरे. मग अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये पूर्व प्रशिक्षण ते सनदी याचाही या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, सनदी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचे पद, जबाबदारी, संघटनेचे ध्येय, कार्यपद्धती, प्रशासकीय सुधारणा, कार्यपद्धती इत्यादी विषयी सविस्तर माहिती देऊन कौशल्य हे विकसित केले जाते. आता याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायला गेलं तर आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्यात्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्याची भूमिका कशी असावी याबाबत 1 महिना कालावधी पूर्वाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं. त्याला रिफ्रेशर कोर्स म्हटलं जातं, त्याला ओरिएंटेशन कोर्स म्हटलं जातं. साधारणतः अशा प्रशिक्षण वर्गाचा कालावधी 1 आठवडा ते 2 महिन्यापर्यंतचा हा असत असतो. आता त्यामध्ये जर बघितलं गेलं तर उजळणी प्रशिक्षण. प्रशासनाला सातत्याने बदलत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि नवनवीन आव्हान जे असतात त्या आव्हानावरती मात करावी लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण घेणे हे गरजेचं असतं आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना देखील ठराविक मुदतीनंतर पुन्हा पुन्हा प्रशिक्षण दिले जाते. यासच उजळणी प्रशिक्षण असं म्हटलं जातं. अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम अल्प मुदतीचा असतो आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वी जे शिक्षण प्राप्त केलेलं असतं त्या सर्व प्राप्त केलेल्या शिक्षणाचं स्मरण करून देणं हे या प्रशिक्षणामध्ये महत्त्वाचं आहे. आणि प्रवेशोत्तर शिक्षणाद्वारे सेवेतील कर्मचाऱ्याची मानसिकता सर्वात महत्त्वाची म्हणजे ही सकारात्मक स्वरूपाची असणे हे गरजेचे असते. त्यांच्यात नवचैतन्य, उत्साह, जबाबदारीची जाणीव निर्माण करून देणं हे सुद्धा गरजेचं असतं. अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी खात्यांतर्गत स्वतंत्र प्रशिक्षण संस्था ह्या स्थापन केल्या जातात. यासाठी उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर पुण्याचं असलेलं यशदा आणि हैदराबाद येथे असलेलं NIRD अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे
प्राधिकरण या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. आता यानंतरचं आहे 5वं, जे अल्पमुदतीचं प्रशिक्षण आहे. अल्पमुदतीचं प्रशिक्षण पाहत असताना या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीवरून प्रशिक्षणाचे 2 प्रकार पडतात. साधारणपणे सनदी नोकरांची आकलन शक्ती व त्यांच्या कार्याचे स्वरूप यावरूनच प्रशिक्षण कालावधीत हा ठरविला जातो. तात्पुरत्या कामासाठी अल्प मुदतीचं प्रशिक्षण त्यांना दिले जाते. उदाहरणार्थ, आता या ठिकाणी उदाहरण जर बघितलं गेलं तर सार्वत्रिक निवडणुकीचे कार्य पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना अल्प मुदतीचे प्रशिक्षण दिले जाते. जेव्हा कर्मचाऱ्यांना नियमित कार्याशिवाय वेगळी जबाबदारी सोपवलेली असते, अशा अल्प मुदतीचे प्रशिक्षण हे दिले जाते. याशिवाय युद्ध काळात किंवा संकट काळात परिस्थितीवर मात करण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण ही अल्प मुदतीचे प्रशिक्षण असते. त्यानंतरचं आहे 6वं, दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण. आणि दीर्घ मुदतीच्या प्रशिक्षणाचा विचार करत असताना या ठिकाणी सर्वसामान्य परिस्थितीत व शांततामय वातावरणात जे प्रशिक्षण दिले जाते त्यास दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण असे म्हटले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा व अन्य अखिल भारतीय सनदी सेवेतील अधिकाऱ्यांना 4 महिन्याचा मूलाधार अभ्यासक्रम, त्याला फाउंडेशन कोर्स असं म्हटलं जातं, आणि 9 महिन्याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. MBBSसाठी 5 वर्षीय प्रशिक्षण कालावधी असतो. सारांश, कायमस्वरूपी आणि पायाभूत कौशल्याच्या वाढीसाठी दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण देणे हे या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर या ठिकाणी दुसऱ्या ह्याचा जर विचार केला गेला तर पदोन्नतीसाठी प्रशिक्षण दिलं जातं आणि सनदी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद सांभाळत असताना किंवा सांभाळता यावे म्हणून विशेष प्रशिक्षण वर्ग आणि त्या वर्गाचं आयोजन केले जातं. या प्रशिक्षण वर्गाद्वारे प्रशासनातील उत्सुक व महत्त्वाकांक्षी कर्मचाऱ्यांना बढतीसाठी पात्र बनविले जाते. प्रशासनात जेव्हा जेव्हा वरिष्ठ पदे रिक्त होतात तेव्हा प्रशासनातील अनुभवी व कार्यक्षम अशा सनदी सेवकांना त्या ठिकाणी बढती दिली जाते. वरिष्ठ पदाचे अधिकार, कार्य व जबाबदारी याची जाणीव बढतीद्वारे प्राप्त कर्मचाऱ्यास व्हावी म्हणून विशिष्ट स्वरूपाचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते आणि त्या गोष्टीस पदोन्नती प्रशिक्षण असे म्हटले जाते. त्यानंतरचं कार्य आहे 8वं. ते 8वं कार्य खूप महत्त्वाचं आहे किंवा प्रकार प्रशिक्षणाचा खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रकार म्हणजे पर्यवेक्षणाकरिता प्रशिक्षण. आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षणात प्रशासनात कार्यरत असलेल्या अनुभवी अधिकाऱ्याकडे जेव्हा पर्यवेक्षण विषयक जबाबदारी सोपविली जाते तेव्हा विशेष स्वरूपाचे प्रशिक्षण त्याला द्यावे लागते. कोण कुणावर पर्यवेक्षण करत असतं त्या संदर्भात आपण प्रथम वर्षाला हे अभ्यासला बघा. पर्यवेक्षण नावाचा एक मुद्दा. वरिष्ठ कर्मचारी हा आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यावर पर्यवेक्षण करत असतो, नियंत्रण करत असतो.
आणि पर्यवेक्षकाच्या प्रशिक्षणाचा दर्जा, वर्गाचा जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम ही स्वतंत्र अशा प्रकारचा असतो. प्रशासनात पर्यवेक्षकाची भूमिका कशा प्रकारची असावी, कनिष्ठाकडून कशा पद्धतीने काम करून घ्यावीत, याबाबत त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांना दिलं जातं. मग अशा प्रकारच्या प्रशिक्षणाला या ठिकाणी एक अनन्य स्वरूपाचं महत्त्व हे प्राप्त झाल्याचं दिसून येतं. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार करत असताना या ठिकाणी दुसरे काय आहे, हा प्रशिक्षणाचा प्रकार जे काही 9वा आहे तो विभागीय प्रशिक्षण असं म्हटलं जातं. आता विभागीय प्रशिक्षणमध्ये काय की आधुनिक कल्याणकारी राज्यात विविध कार्य पार पाडण्यासाठी अनेक खाते किंवा विभाग स्थापन केले जातात. बरोबर आहे, कारण आपण खाते बघितले, विभाग बघितले आणि त्या खात्यातील अधिकारी कर्मचारी वर्गास आपल्या खात्याची रचना, त्याचा उद्देश काय आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे इत्यादी विषयी माहिती देण्यासाठी विभागीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर डाकघर, त्याला काय पोस्ट ऑफिस म्हटलं की आपल्याला ध्यानामध्ये येत असतं. आणि तार, खात्यातील कर्मचाऱ्यांना संदेशवहन क्षेत्रात झालेल्या नेत्रदीपक प्रगतीची माहिती देण्यासाठी विभागीय प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाते. आणि यामुळं त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडत असतात, आणि अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया वाढलेला आहे, त्यामुळं आता ऑनलाईन पद्धतीने सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत होऊ लागलेल्या आहेत. तरी परंतु काही असे दस्तावेज असतात, काही असे डॉक्युमेंट्स असतात, त्या डॉक्युमेंट्स पोस्टच्या माध्यमानं, आणि अलीकडच्या काळामध्ये तर तुम्हाला सांगतो अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण काय करू लागलो, डिलिव्हरी हे आपण काय करायला लागलो, मागून घ्यायला लागलेलो आहोत. आणि खाजगी क्षेत्रसुद्धा या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत. त्याच्यानंतर शेवटचं जे काही प्रशिक्षण आहे, हा शेवटचा प्रशिक्षण म्हणजे 10वं केंद्रीय प्रशिक्षण. आणि केंद्रीय प्रशिक्षणाचा या ठिकाणी विचार करत असताना वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलावून जे प्रशिक्षण दिले जाते त्यास केंद्रीय प्रशिक्षण असं म्हटलं जातं. आणि प्रशासकीय कार्य पार पाडत असताना कर्मचारी आणि अधिकारी वर्गात सहकार्याची भावना विकसित व्हावी, याद्वारे प्रशासन यंत्रणा कार्यक्षम बनण्यास मदत मिळावी, हा केंद्रीय प्रशिक्षणाचा किंवा केंद्रीय प्रशिक्षण वर्गाचा हेतू असतो. म्हणून या सर्व प्रशिक्षण प्रकाराचा या ठिकाणी विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्या प्रशिक्षण संस्थेचे नाव तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितोय की भारतीय लोकप्रशासन संस्था, त्याला IIPA म्हणायचं. आता याच्यामध्ये भारताच्या उच्चपदस्थ अधिकारी IAS व IPS या प्रकारच्या सेवा या ठिकाणी असतात. नंतर दुसरा आहे लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मसुरी, LBS NAAM, यामध्ये IAS केंद्रीय सेवेतील अधिकारी असतात. यानंतर राष्ट्रीय ग्रामीण संस्था हैदराबाद या ठिकाणी एक आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी पुणे या ठिकाणी एक आहे. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी हैदराबाद या ठिकाणी एक आहे. कुटुंब नियोजन प्रशिक्षण व अनुसंधान केंद्र नवी दिल्ली
या ठिकाणी एक आहे. वैकुंठलाल मेहता राष्ट्रीय सरकार संस्था पुणे या ठिकाणी एक आहे. रेल्वे स्टाफ कॉलेज बडोदा या ठिकाणी एक आहे. सचिवालयीन प्रशिक्षण व व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली या ठिकाणी एक संस्था आहे. भारतीय अकाउंटंट्स व ऑडिट प्रशिक्षण कॉलेज सिमला या ठिकाणी एक आहे. आणि अकॅडमिक स्टाफ कॉलेज भारतातील विविध विद्यापीठे आहेत जे आम्ही रिफ्रेशर आणि ओरिएंटेशन करण्यासाठी घेतो. या ठिकाणी ह्या प्रत्येक स्तरावरती हे करण्यात आलेले आहेत. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी नेटवर्कचे बरेच प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आपण आजची तासिका या ठिकाणी आपण